होळीनंतर या राशींवर परिणाम होणार. काहींना लॉटरी तर काहींचे वाढणार टेन्शन. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ज्योतिषशास्त्रात बुधाला विशेष स्थान आहे. बुध ग्रह हा तर्कशास्त्र, बुद्धिमत्ता, संवाद, हुशारी, मैत्री आणि गणित यासाठी जबाबदार ग्रह आहे. बुधाला राजकुमार असे सुद्धा म्हणतात. जेव्हा बुध शुभ असतो तेव्हा माणसाला शुभ फळ मिळते आणि त्याचे निद्रिस्त भाग्यसुद्धा जागृत होते. 26 मार्च म्हणजेच होळीनंतर बुध आपला मार्ग बदलणार आहे. या दिवशी बुध मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. बुध मेष राशीत प्रवेश करत असल्याने काही राशींच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल. चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. चला तर आपण जाणून घेऊया मेष राशीत बुधाच्या प्रवेशामुळे कोणत्या राशीला चांगले दिवस येतील. आपली पहिली रास आहे मेष रास. नंबर 1, बुध फक्त मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. नंबर 2, तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. नंबर 3, वैवाहिक जीवनात गोडवा येईल. नंबर 4, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नंबर 5, व्यवसायात लाभाच्या संधी उपलब्ध होतील. नंबर 6, नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आपली पुढील रास आहे मिथुन रास. नंबर 1, मिथुन राशीच्या लोकांना बुधाचे संक्रमण शुभ परिणाम देईल. नंबर 2, घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल. नंबर 3, वैवाहिक जीवनात कटुता येईल, पण जोडीदारासोबत बोलून ते सोडवून घ्यावे. नंबर 4, तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. नंबर 5, वरिष्ठ सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. नंबर 6, कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायामध्ये वातावरण अनुकूल राहील. पुढील रास आहे कन्या रास. नंबर 1, कन्या राशीच्या लोकांना सुद्धा शुभ परिणाम मिळतील. नंबर 2, नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. नंबर 3, नोकरी आणि व्यवसायात तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. नंबर 4, कठीण कामात यश मिळू शकते. नंबर 5, वैवाहिक जीवनामध्ये भांडण होईल, पण सोबतच प्रणयसुद्धा होईल. नंबर 6, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गुंतवणुकीतून फायदा होईल. आपली पुढील रास आहे वृषभ रास. नंबर 1, वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नंबर 2, नोकरीमध्ये प्रगती होईल. व्यवसायात सावध राहावे लागेल, पण दुप्पट फायदा होईल हे देखील खरे आहे. आपली पुढील रास आहे सिंह रास. नंबर 1, सिंह राशीच्या लोकांना आनंद मिळेल. नंबर 2, हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते, मात्र तुम्ही तुमचे वर्तन योग्य ठेवले नाही तर तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. नंबर 3, वादविवादांपासून दूर राहावे. नंबर 4, नोकरी आणि व्यवसायात चांगली कामगिरी कराल. नंबर 5, मुलांशी संबंधित काळजी तुम्हाला त्रास देऊ शकते. नंबर 6, तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. आपली पुढील रास आहे धनु रास. नंबर 1, धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. नंबर 2, तुम्हाला तुमच्या नोकरीत आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसतील. नंबर 3, विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणारे लोक सकारात्मक परिणाम प्राप्त करतील, परंतु त्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, राशी भविष्य कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले अभिप्राय आणि विचार शेअर करा. धन्यवाद.